तर स्त्री बीज तस्करी रॅकेटचे धागेदोरे हे नाशिकपर्यंत पोहोचलेले आहेत। मुंबई नाका परिसरातील मालती IVF सेंटरची तपासणी केली गेली। लेखी खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे। एका महिलेचं अनेक वेळा बीज दान केलं गेलं आहे। लाखो रुपयांना स्त्री बीज विक्री केल्याचा संशय आहे आणि हे संपूर्ण धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचलेले आहेत। ठाण्यातून या प्रकरणाला सुरुवात झाली होती। धागेदोरे नाशिकपर्यंत गेले। ठाणे MOH तर्फे आम्हाला एक पत्र आलं की त्याचं कनेक्शन जे आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाशिकचं तिथे आढळलं आणि त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती तिथे सेंटर चालवलं जात आहे असं आशंका आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे मालती IVF सेंटर आहे त्यांना नोटीस पाठवली। नोटीसचा आशय असा आहे की नाशिक महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सरोगसी ART लेवल 2 आणि ART बँकसाठी असताना आपल्यावरती आरोप आहे की आपण या सर्टिफिकेटच्या आधारे ठाण्यामध्ये सेंटर चालवत आहात। तर याचं नक्की शहानिशा काय आहे, नक्की म्हणजे नक्की खरं खोटं हे करण्यासाठी व त्याच्या संबंधित कागदपत्र आम्ही त्यांना मागवलेली आहेत। त्यांना 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे।